महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील दुसरे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर झाले। या अंदाजपत्रकात घरपट्टी पाणीपट्टी वाढ टाळतानाच शहर परिसरातील वाणिज्य आस्थापनांवर व्यवसाय परवाना शुल्क तसेच जाहिरात कर असा दुहेरी भार टाकण्यात आलाय। 2027चा महाकुंभमेळा नाशिकमध्ये पार पडतोय। कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेकडून सादर झालेल्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद होणे अपेक्षित होते। मात्र कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून केवळ 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। महानगरपालिका कुंभमेळा निधीसाठी शासनावर अवलंबून आहे, त्यामुळे शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात कुंभमेळ्यासाठी ठोस रकमेची तरतूद करण्यात आलेली नाहीये। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।